Good morning students. Let us start with today's video lecture. In this lecture we are going to discuss about problems on depression in freezing point. Already we have derived a formula for depression in freezing point. It is one of the colligative property, and formula we have derived is delta TF is equal to KF into 1000 into W2 divided by M2 into W1. So this formula we are going to use to solve problem in today's lecture. Okay. Along with this, we must know delta TF is equal to KF into M, where small m is molality of the solution. Also delta TF is equal to T naught minus T, where T naught is freezing point of the solvent, T is freezing point of the solution. Delta TB is equal to KB into M. This is formula regarding ebullioscopic constant or elevation in boiling point, where delta TB is elevation in boiling point, KB is ebullioscopic constant, and M is molality. And one more formula we have seen, delta TB is equal to T minus T naught. In this formula, T indicates boiling point of solution and T naught indicates boiling point of solvent. So these are some formulae we are going to use for today's lecture. You must remember them. Then some constant I want to make you familiar with. KB is a ebullioscopic constant for water. जसं तुम्ही लक्षात ठेवताय वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सियस आहे, तसं KB वॉटरचा लक्षात ठेवायचा ebullioscopic constant 0.512 केल्विन केजी पर मोल. काही वेळा याची व्हॅल्यू दिलेली असते 0.52, काही प्रॉब्लेम नाही तेव्हा दिलेली व्हॅल्यू घेणार आहे, पण काही प्रॉब्लेम मध्ये याची व्हॅल्यू दिलेली नसते, गिवन नसते, तर त्या केस मध्ये KB ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे 0.512 केल्विन केजी पर मोल. सिमिलरली KF फॉर वॉटर, KF ऑफ वॉटर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा आहे ebullioscopic कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज 1.86 केल्विन केजी पर मोल. ही पण व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवणार आहे वॉटर साठी. नेक्स्ट, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड ॲट बॉइलिंग पॉइंट. कुठलंही लिक्विड जर बॉईल होत असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या लिक्विडचं वेपर प्रेशर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं असते, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm असणार आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm असणार आहे. बट इन सम प्रॉब्लेम्स प्रेशर नॉर्मली ATM मध्ये दिलेलं नसेल, तर वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये ते दिलं जाऊ शकतंय. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे 1 atm म्हणजेच 1.013 बार, 1 atm म्हणजेच 1.013 into 10⁵ पास्कल. पास्कलच्या जागी न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहिलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. इज इक्वल टू 760 mmHg इन बॅरोमीटर. 76 mmHg म्हणजेच 760 टॉर, अँड इट इज ऑल्सो इज इक्वल टू 76 सेंटीमीटर मर्क्युरी. ओके, तर हे आहे व्हेपर प्रेशर बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हे मी पूर्वी डिस्कस केलं होतं, पण या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये मी इथं लिहिलेल्या आहेत. ओके, त्यामुळं बऱ्याच वेळा CET किंवा नीटच्या प्रॉब्लेम्समध्ये व्हॅल्यू ज्या दिलेल्या असतात त्या ATM मध्ये दिलेल्या असत नाहीत, दुसऱ्या युनिटमध्ये दिलेल्या असतात. तर हे तुम्हाला माहिती असू दे. 1 atm म्हणजे 1.013 बार इज इक्वल टू 1.013 into 10⁵ पास्कल. पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 760 mmHg इज इक्वल टू 760 टॉर इज इक्वल टू 76 सेंटीमीटर Hg. तर हे लक्षात ठेवणार आहे. अँड गॅस कॉन्स्टंट R इज इक्वल टू 0.08205. ही जी व्हॅल्यू आहे ती आहे लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. नॉर्मली R जी ही व्हॅल्यू आपल्याला पाठ आहे जी जूल मध्ये असते 8.314 जूल पर केल्विन पर मोल, पण ही व्हॅल्यू आपण बऱ्याच वेळा यूज करणार आहे. तर हे काही कॉन्स्टंट्स आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित होतो, म्हणजे ते लक्षात ठेवायला पाहिजेत, आणि ते लक्षात असतील तर ते यूज करू शकतो आपण कॅल्क्युलेशनच्या वेळी. काही वेळा त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या असणार नाही आहेत, तर त्या केसमध्ये ह्या व्हॅल्यूज पार्ट असतील तर यूज करणं सोपं जाते. ओके, हे लक्षात येते का तुमच्या? चलो, इफ यू हॅव रीड दिस ऑल व्हॅल्यूज, लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेमला स्टार्ट करूया आपण. प्रॉब्लेम नंबर 1. 5% aqueous solution आहे of cane sugar freezes at 271 Kelvin. Calculate freezing point of 5% aqueous glucose solution.
तुम्ही म्हणणार असं कॅल्क्युलेशन करता येईल का? ऑफकोर्स करता येईल जर थोडंसं लॉजिक यूज केलं तर. 5% ॲक्वियस सोल्युशन आहे केन शुगरचं. ओके, केन शुगर आहे आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन दिलंय 271 केल्विनला ते फ्रीज होतंय. त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 271 केल्विन. आणि फ्रीजिंग पॉईंट 5% ग्लुकोज सोल्युशनचा कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं मुद्दाम मी व्हॅल्यूज दिलेले नाही आहेत कारण काही व्हॅल्यू पाठ करून ठेवायला पाहिजेत. केन शुगरचं मोलार मास गेल्या लेक्चरला मी प्रॉब्लेम दिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे आणि ती आहे 342. ते किती आहे? 342. आणि ग्लुकोजचं मोलार मास आहे 180. काही मुलांना केन शुगरचा फॉर्म्युला म्हणजे माहीत नव्हता, त्यामुळे त्यांनी ग्लुकोजचाच फॉर्म्युला यूज केला होता. तर हे काही फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती असावेत आणि त्यांचे मोलार मासेस तुम्हाला माहिती असावेत. प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली त्यांच्या व्हॅल्यू दिलेले आहेत, पण तुम्हाला त्या पाठ असाव्यात अशी अपेक्षा मी ठेवतोय. केन शुगरचं मोलार मास आहे 342 अँड ग्लुकोजचं मोलार मास आहे 342 आणि ग्लुकोजचं मोलार मास आहे 180. हे लक्षात ठेवणार आहे तुम्ही. ओके, तर गिवन डेटा बघूया. ह्या व्हॅल्यू पार्ट असणार आहेत असं गृहीत धरून आपण जातोय. ओके, सोल्युशनमध्ये 5%. आता सोल्युशनचं पर्सेंटेज दिलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेनेवर कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज द गिवन व्हॅल्यू ऑफ पर्सेंट इंडिकेट्स अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. म्हणजे एवढा सोल्यूट 100 ग्रॅममध्ये आहे हे कन्सिडर करायचं आहे. याचा अर्थ हा सोल्यूट ग्रॅममध्ये आहे एवढं कन्सिडर करणार असू तर W2 ची व्हॅल्यू आपण 5 ग्रॅम लिहायला पाहिजे. W2 ची व्हॅल्यू किती लिहायला पाहिजे? 5 ग्रॅम. मग 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम जर सोल्यूट असेल तर सॉल्व्हंट किती असणार आहे? इमॅजिन करू शकताय सॉल्व्हंट किती असणार आहे? W1 न इंडिकेट करतोय 100 - 5 म्हणजे 95 ग्रॅम असणार आहे सॉल्व्हंट. कारण सोल्यूट जर 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम असेल तर उरलेलं 95 ग्रॅम काय असणार आहे? सॉल्व्हंट असणार आहे. नेक्स्ट, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. इथं तुम्हाला माहिती आहे सॉल्व्हंट मेन्शन केला नाही, पण इथे एक वर्ड वापरला आहे बघा, ॲक्वियस. ॲक्वियसचा मिनिंग माहिती आहे, सॉल्व्हंट वॉटर असणार आहे. आणि वॉटर जर सॉल्व्हंट असेल तर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट सगळ्यांना माहिती असणार आहे 273.15 केल्विन. आपण लिहिताना राऊंड फिगर लिहितोय 273. मोर ॲक्युरेटली इट हॅज व्हॅल्यू 273.15 केल्विन. हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 273.15 केल्विन. त्यानंतर इथं सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट किती दिला आहे बघा? 271 केल्विन. पहिलं सोल्युशन जे आहे त्याचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे 271 केल्विन. ओके, नेक्स्ट आपल्याला काय बघायला पाहिजे? डेल्टा TF कॅल्क्युलेट करूया. डेल्टा TF इथून कॅल्क्युलेट करता येते. T0 मायनस T. T0 आहे 273.15 आणि T आहे 271. सबस्ट्रॅक्शन सगळ्यांना येईल मला वाटतंय 2.15 येईल ते. त्यामुळे डेल्टा TF किती येणार आहे? 2.15 केल्विन. आणि मी तर सांगितलं केन शुगर आहे आणि केन शुगर जर वॉटर सॉल्व्हंट असेल तर केन शुगर काय असणार आहे? सोल्यूट असणार आहे. आणि सोल्यूट केन शुगर असेल तर त्याचं मोलार मास मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय. मोलार मास आहे 342. ॲक्च्युली मोलार मास ग्रॅम पर मोलमध्ये लिहितोय आपण, ग्रॅम पर मोलमध्ये. तर दिस इज ऑल अबाउट फर्स्ट सोल्युशन. या व्हॅल्यू जर पार्ट असतील तर आपण लिहू शकतोय 273.15 हा वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे, लक्षात ठेवायला लागणार आहे. मी तुम्हाला केन शुगरचं मोलार मास पार्ट करा असं सांगितलंय 342. ग्लुकोजचं मास पार्ट करायला सांगितलंय 180. इथं जर पर्सेंटेज दिला असेल तर ते सोल्यूटचं मास असणार आहे. सॉल्व्हंटचं मास पर्सेंटेज 100 मधून मायनस केल्यावर मिळेल. ओके, डेल्टा TF कॅल्क्युलेट करण्यासाठी T0 मायनस T केला तर तो आला 2.15. ओके, आता हे झालं फर्स्ट सोल्युशनसाठी. असाच डेटा मी सेकंड सोल्युशनसाठी पण लिहिणार, पण सेकंड सोल्युशनसाठी लिहिताना याच्यामध्ये कन्फ्युजन नको म्हणून इथं W2 न लिहिता W2 डॅश लिहितो मी. काय लिहितो? W2 डॅश. इथं 5% सोल्युशन आहे, इथं पण 5% होतं, पण हे ग्लुकोजचं सोल्युशन होतं. सॉरी, हे कशाचं आहे? केन शुगरचं सोल्युशन आहे आणि हे कशाचं आहे? ग्लुकोजचं. मग सेकंड सोल्युशनसाठी मी काय लिहितोय बघा? W2 डॅश 5 ग्रॅम. इथं जसं 5 ग्रॅम पर्सेंटेज होतं तसंच इथं पण आहे. ओके, सो 5 ग्रॅम लिहिलं. W1 डॅश लिहिणार मी इथं. W1 डॅश किती येणार? 100 मायनस 5 म्हणजे 95 ग्रॅम. बरोबर आहे. नेक्स्ट काय आहे? फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. इथं पण वॉटरच सॉल्व्हंट आहे त्यामुळे फ्रीजिंग पॉईंट किती असणार आहे? 273.15. इथं
पण तो लिहायला पाहिजे 273.15. चला टी डॅश कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट फ्रीजिंग पॉईंट, त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलेला नाही, इथं दिला होता त्यामुळे मी टी घेतला होता, 271 केल्विन. आता इथं टी डॅश मला माहीत नाही, कॅल्क्युलेट करायचा आहे. M2 डॅश माहिती असायला पाहिजे. ग्लुकोजचं मोलार मास 180 आहे, कारण ग्लुकोजचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. कार्बनचं मास 12, हायड्रोजनचं मास 1 अँड ऑक्सिजनचं मास 16. हे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा पहिला टॉपिक आपण डिस्कस करत होतो तेव्हा आपण ॲटॉमिक मास शिकलो होतो. ते भलेही लक्षात नसलं तरी चालेल, पण ग्लुकोज, सुक्रोज, वॉटर, बेन्झीन, हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड या सगळ्यांची मोलार मासेस आपण लक्षात ठेवायची. हवं असेल तर मी ते मोलार मासेस आपल्याला शेअर करतो. मला वाटत नाही तुमच्यासारख्या हुशार मुलांना त्याची गरज पडेल. ओके, सो मोलार मास ऑफ ग्लुकोज इज 180. ठीक आहे, चलो लेट अस स्टार्ट विथ फॉर्म्युले. फॉर्म्युला लिहूया. पहिल्या सोल्युशनसाठी फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटसाठी फॉर्म्युला काय असणार आहे, डेल्टा टी एफ इज इक्वल टू KF इंटू 1000 इंटू W2 डिवाइड बाय M2 इंटू W1. So this is formula for first solution. You can say this is equation number 1. Now equation number 2 for second solution. इथं डेल्टा टी एफ लिहिले म्हणजे त्याला काय लिहायला लागेल, डेल्टा टी एफ डॅश. डेल्टा टी एफ डॅश इज इक्वल टू KF इंटू 1000 इंटू W2 डॅश डिवाइड बाय M2 डॅश इंटू W1 डॅश. तुम्ही म्हणणार सर इथं KF डॅश का नाही लिहिला, KF इज अ कॉन्स्टंट. ओके, सो तो दोन्हीकडे सेम असणार आहे म्हणून त्याला मी डिफरंट लिहिलं नाही. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. मला टी डॅश कॅल्क्युलेट करायचं झालं तर पहिला डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट करायला पाहिजे. काय कॅल्क्युलेट करायला पाहिजे, डेल्टा टी एफ डॅश. मग या दोन इक्वेशनचा मी रेशो घेतला तर बाकीच्या व्हॅल्यू मला माहिती आहेत, त्यामुळे डेल्टा टी एफ डॅश कॅल्क्युलेट करता येईल. बाकीच्या व्हॅल्यू मला माहिती आहेत त्यामुळे काय होईल, डेल्टा टी एफ डॅश कॅल्क्युलेट करता येईल. तुम्ही म्हणणार सर जर बाकीच्या व्हॅल्यू माहिती असतील तर डेल्टा टी एफ डॅश इथूनच डायरेक्ट का नाही कॅल्क्युलेट करत, KF ची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, KF ची व्हॅल्यू माहीत नाही. जर या दोन इक्वेशनचा डिव्हिजन घेतला, रेशो घेतला तर KF कॅन्सल होईल. का कॅन्सल होईल, कारण हा KF आहे वॉटरसाठी आणि हा KF आहे वॉटरसाठी. KF ची व्हॅल्यू सॉल्व्हंटवर डिपेंड करते. सॉल्व्हंट सेम असेल तर KF काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे या दोन इक्वेशनचा रेशो घेतला तर KF ला KF काय होईल, कॅन्सल होईल. चलो लेट अस टेक रेशो. डेल्टा TF बाय डेल्टा TF डॅश LHS ला रेशो घेतलाय म्हणजे RHS ला पण रेशो घेता येईल. 1000 इंटू W2 डिवाइड बाय M2 इंटू W1 KF आहे. ओके, 1000 KF इंटू W2 डिवाइड बाय M2 इंटू W1 हा झाला इक्वेशन 1 चा न्यूमरेटर. इक्वेशन 2 1000 इंटू KF इंटू W2 डॅश डिवाइड बाय M2 डॅश इंटू W1 डॅश. आता तुम्ही विचार करा यातलं काय काय कॅन्सल होऊ शकतंय. 1000 ला 1000, KF ला KF कॅन्सल होईल. W2 ची व्हॅल्यू 5 ग्रॅम आहे, W2 डॅश ची व्हॅल्यू 5 ग्रॅम आहे म्हणजे हे पण कॅन्सल होईल. म्हणजे इथला न्यूमरेटर आणि इथला न्यूमरेटर कंप्लीट कॅन्सल झाला. इथं W1 डॅश किती आहे, 95. W1 पण 95 म्हणजे W1 डॅश W1 परत कॅन्सल झाला. म्हणजे हा न्यूमरेटर कंप्लीट कॅन्सल झाला. इथं डिनॉमिनेटरमध्ये M2 राहिलंय आणि इथं डिनॉमिनेटरमध्ये M2 डॅश राहिलंय. पण मॅथमॅटिकल ऑपरेशनमध्ये डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये येईल आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर राहणार. बरोबर आहे ना, छेदाचा छेद अंशामध्ये, अंशाचा छेद छेदामध्ये. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे हे इक्वेशन कसं बनेल, डेल्टा TF डिवाइड बाय डेल्टा TF डॅश इज इक्वल टू M2 डॅश डिवाइड बाय M2. पण डेल्टा TF ची व्हॅल्यू मला माहिती आहे. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे, 2.15 केल्विन. बरोबर आहे. डेल्टा TF डॅश ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, डेल्टा TF डॅश. M2 डॅश ची व्हॅल्यू मला माहिती आहे. M2 डॅश ची व्हॅल्यू आहे 180. M2 ची व्हॅल्यू आहे 342. M2 ची व्हॅल्यू आहे 342. सो ऑल व्हॅल्यूज माझ्याकडे आहेत, मी त्या प्लेस केलेत. इथं डेल्टा TF ची व्हॅल्यू मी प्लेस केली आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन मला वाटतं सगळ्यांच्यासाठी सिंपल आहे, कारण आपल्याला एकदम सिंपल गोष्ट दिसते की ज्या व्हॅल्यू इक्वल आहेत त्या तर कॅन्सल होतील डिव्हिजन घेताना. ओके, सो 2.15 डिवाइड बाय, इथं 2 पडले बघा, 2.15 डिवाइड बाय डेल्टा TF डॅश इज इक्वल टू 0.5263. याची जी डिव्हिजन आहे लॉग टेबल बघून कॅल्क्युलेट करू शकताय.
5263. ओके, आता ही व्हॅल्यू इकडे येईल, इकडे डिवाइड होईल आणि ही व्हॅल्यू इकडे येईल. त्यामुळं नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा 2.15 डिवाइड बाय 0.5263 इज इक्वल टू टी नॉट मायनस टी इज इक्वल टू टी नॉट मायनस टी हा फॉर्म्युला बनेल. आता याचं डिव्हिजन तुम्हाला करायला लागेल. लॉग टेबल यूज करून कॅल्क्युलेशन केला तर ते येते 4.08. याचा डिव्हिजन जो आहे तो येतोय 4.08. टी नॉट माहिती आहे तुम्हाला 273.15 मायनस टी. टी नॉट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 273.15 मायनस टी. आता तुम्हाला माहिती आहे हे 4.08 इकडे घेतलं टी इकडे जाईल, मग टी इकडे मायनस आहे इकडे प्लस होणार आणि 4.08 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस. सो टी ची व्हॅल्यू काय येणार आहे 273.15 मायनस 4.08 मायनस 4.08. सबस्ट्रॅक्शन केलं तर एकदम इझी आहे. तर टी ची व्हॅल्यू येते 269.07 केल्विन. म्हणजे टी म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आला जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. जो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं फ्रीजिंग पॉईंट कुणाचा सेकंड सोल्युशनचा. त्यामुळे तो आहे टी डॅश, तो आहे टी डॅश. तर इथे आपल्याला टी डॅश लिहायला पाहिजे. टी डॅशची व्हॅल्यू आहे 269.07 केल्विन. लक्षात आलं, दोन वेगळी सोल्युशन दिली होती आणि दोन वेगळी सोल्युशन देऊन तुम्हाला काय सांगितलं होतं सेकंड सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट काढायचा होता, म्हणजे टी कॅल्क्युलेट करायचा होता. आणि तो टी कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा डेल्टा टी कॅल्क्युलेट केला. आता तो ओळखावा म्हणून आपण डेल्टा टी डॅशने इंडिकेट केलं. त्यामुळे इथं सुद्धा त्याला आपण टी डॅशने इंडिकेट करणार आहे. 269.07 केल्विन हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, म्हणजे दोन वेगळी सोल्युशन आहेत आणि दोन इक्वेशन त्या सोल्युशनसाठी आपण लिहू शकतोय. जी इक्वेशन आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहिलेली आहेत आणि त्या इक्वेशनचे आपण डिव्हिजन घेतोय. कारण का या दोन सोल्युशनसाठी आपल्याला KF दिला नव्हता. जेव्हा या इक्वेशनचे डिव्हिजन घेणार तेव्हा हा KF आणि हा KF काय होईल कॅन्सल होईल आणि त्यामुळे तुम्हाला डेल्टा TF डॅश मिळेल. आणि एकदा डेल्टा TF डॅश मिळाला की डेल्टा TF डॅशचा यूज करून तुम्ही टी डॅश कॅल्क्युलेट करू शकताय. काय कॅल्क्युलेट करू शकताय टी डॅश. लक्षात राहील. आणि टी डॅशची व्हॅल्यू इथं किती आली आहे बघा, थोडं तुम्ही लक्षात ठेवा 269.07. ओके, चलो लेट अस सी सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम बघा, ॲडिशन ऑफ 0.643 ग्रॅम ऑफ कंपाऊंड इन 50 ml ऑफ बेन्झिन. 50 ml ऑफ बेन्झिन. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बेन्झिन दिलाय पण तो ml मध्ये दिलाय, म्हणजे व्हॉल्यूम दिलाय त्याचा. काय दिलाय व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम दिल्यानंतर त्याची डेन्सिटी दिली आहे ब्रॅकेटमध्ये. डेन्सिटी किती दिली आहे 0.879 ग्रॅम पर ml. म्हणजे आपल्याला मास लागतंय बरोबर ना, W1 आणि W2 लागतोय ना. आणि इथं देताना काय दिलंय व्हॉल्यूम दिलंय. काही मुलं काय करणार ह्यालाच वेट कन्सिडर करणार आणि मग कॅल्क्युलेशन करणार, म्हणजे त्याच्यामध्ये चूक येणार. म्हणून इथं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी व्हॉल्यूम दिलाय आणि डेन्सिटी दिली आहे. म्हणजे जी लोक विचार करतील ते व्हॉल्यूमवरून डेन्सिटी कॅल्क्युलेट व्हॉल्यूमवरून मास कॅल्क्युलेट करतील. बरोबर आहे. लोअर्स द फ्रीजिंग पॉईंट, म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कितीनं कमी होतोय ते दिले 5.510 डिग्री सेल्सिअस टू 5.03 डिग्री सेल्सिअस. तुम्ही म्हणणार दोन व्हॅल्यू का दिलेत. पहिली व्हॅल्यू जी असणार आहे ती सॉल्व्हंटची. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त असतोय बरोबर आहे. आणि सोल्युशन बनवल्यावर फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय, म्हणजे हा फ्रीजिंग पॉईंट कुणाचा सोल्युशनचा, हा फ्रीजिंग पॉईंट सॉल्व्हंटचा. इफ KF ऑफ बेन्झिन, KF दिला इथं किती दिलाय 5.12 केल्विन kg पर मोल. आणि मग फायनली सांगितलंय कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ कंपाऊंड. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ कंपाऊंड. यामध्ये सिंपल होता हा प्रॉब्लेम, फक्त इथं थोडंसं वेगळं पण आहे. म्हणजे इथं काय केलंय इथं व्हॉल्यूम दिलाय आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरून फक्त मास कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि आपण मला वाटतं 11th पासून डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा यूज करून मास कॅल्क्युलेट करतोय. कसं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी बरोबर मास. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इज इक्वल टू मास. पहिल्यांदा आपण इथं सोल्यूटचं मास दिलंय. ओके, आणि हा सॉल्व्हंट आहे त्यामुळे सोल्यूटचं मास लिहून घेऊ. W2 किती दिलंय बघा 0.643 ग्रॅम. हे सोल्यूटचं मास आहे कारण तो डिझॉल्व केलाय बेन्झिनमध्ये. ओके, ॲडिशन केले बेन्झिनमध्ये त्यामुळं. त्यानंतर सॉल्व्हंट जो आहे तो 50 ml दिलाय. 50 ml त्याचा व्हॉल्यूम आहे, त्याला डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं कारण व्हॉल्यूमला डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं की मास येते. सो 50 ml इंटू डेन्सिटी, डेन्सिटी आहे 0.879. तर ते येईल तुमच्याकडे
50 ml इंटू 0.879 बरोबर W1 ची व्हॅल्यू बघा किती येते, W1 येतोय 43.95. या दोघांचं प्रोडक्ट घेतला 50 इंटू 0.879 तर तुम्हाला मिळणार आहे व्हॅल्यू 43.95. तर W1 मिळाला. W2 डायरेक्टली दिला होता. आता हे आहे T0 ची व्हॅल्यू दिली आहे बघा किती 5.51 डिग्री सेल्सिअस आणि हे आहे टी ची व्हॅल्यू दिली आहे 5.03 डिग्री सेल्सिअस 5.03 डिग्री सेल्सिअस. आणखी काय दिलाय, KF दिलाय, इथे KF दिलाय. सो KF इज 5.12 केल्विन केजी पर मोल. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू दिल्या होत्या, फक्त डिफरन्स इथं होता व्हॉल्यूमला डेन्सिटीनं मल्टिप्लाय केल्यावर मास मिळतंय. इथं चूक केलात तर प्रॉब्लेम चुकणार आहे, त्यामुळे हे तेवढं लक्षात ठेवा. व्हॉल्यूमला डेन्सिटीनं मल्टिप्लाय केल्यानंतर मास मिळेल. ओके, तर हा होता प्रॉब्लेमचा गिवन डेटा. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोलार मास. मग मोलार मासचा फॉर्म्युला M2 इज इक्वल टू 1000 KF इंटू W2 डिवाइड बाय डेल TF इंटू W1. तर हा फॉर्म्युला आपण बघितलाय. इथं M2 कॅल्क्युलेट करायचा आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू दिलेत, KF दिलेला आहे, W2 इज गिवन, W1 इज गिवन, डेल्टा TF तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय या दोघांची सबस्ट्रॅक्शन करून. 0.51 मायनस 0.3 मला वाटतंय 0.48 येईल. किती येईल ते 0.48. चला कॅल्क्युलेशन करूया. M2 इज इक्वल टू 1000 इंटू 5.12 इंटू 0.643 गिवन व्हॅल्यू ठेवलेले आहेत. T0 मायनस T, कारण तुम्हाला माहिती आहे T0 फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट, T फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन W1. आता सगळ्याच व्हॅल्यू माहिती आहेत. 1000 इंटू 5.12 इंटू 0.643 डिवाइड बाय 5.51 मायनस 5.03 इंटू W1 43.95. ओके, कॅल्क्युलेशन करणार तुम्ही. ओके, M2 ची व्हॅल्यू येते M2 इज इक्वल टू 156 ग्रॅम पर मोल. 156 ग्रॅम पर मोल. म्हणजे इथं सगळ्या व्हॅल्यू दिल्या होत्या, फक्त मास ऑफ सॉल्व्हंट दिलं नव्हतं. आणि ते मास ऑफ सॉल्व्हंट आपण कॅल्क्युलेट केलं, थोडंसं लॉजिक यूज केलं की डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट मास देऊ शकतो आपल्याला. सो मास कॅल्क्युलेट करणं इझी होतं. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू प्लेस केल्या, आणि व्हॅल्यू प्लेस केल्यानंतर मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करता आलं 156 ग्रॅम पर मोल. ओके, हे लक्षात येते का बघा. हा होता प्रॉब्लेम नंबर 2. लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम नंबर 3. An aqueous solution of non-volatile solute boils at 100.17 degree Celsius. At what temperature will this solution freeze? मजेची गोष्ट आहे, बॉइलिंग पॉइंट दिलाय आणि फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करा म्हणतात. खरोखर इंटरेस्टिंग आहे. इथं KB दिलाय 0.512 केल्विन केजी पर मोल, KF पण दिलाय 1.86 केल्विन केजी पर मोल. बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये ह्या व्हॅल्यू पण दिलेल्या नसतात. बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये ह्या व्हॅल्यूज पण नसतात दिलेल्या, तेव्हा त्या व्हॅल्यू पार्ट करायला पाहिजेत. म्हणून पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलेला की जसं बॉइलिंग पॉइंट पार्ट आहेत तशा ह्या व्हॅल्यू सुद्धा पार्ट करून ठेवा. आता कसं करूयात, पहिला सोल्युशन मध्ये बॉइलिंग पॉइंट दिलाय. कशाचा बॉइलिंग पॉइंट, हा या सोल्युशनचा बघा, ॲक्वियस सोल्युशन, ते सोल्युशन जे आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. सो ही व्हॅल्यू आहे T ची, ही व्हॅल्यू आहे T ची. तुम्हाला माहिती आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. तुम्ही म्हणणार सर हा फॉर्म्युला का यूज करायलोय, कारण का इथं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट दिलाय. नॉर्मली वॉटर जे आहे ते बॉईल कितीला होत आहे 100 डिग्री सेल्सिअसला, पण इथं बॉइलिंग पॉइंट किती आहे 100.17. याचा अर्थ बॉइलिंग पॉइंट मध्ये वाढ किती झाली आहे 0.17 ना, म्हणजे डेल्टा TB दिलाय. ओके, KB पण दिलाय. काय दिलाय, KB पण दिलाय. याचा अर्थ इथून मोलॅलिटी कॅल्क्युलेट करता येईल. काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण, मोलॅलिटी. आणि ती मोलॅलिटीची व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकताय फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायला, कारण का इथं KF आहे बरोबर आहे. मग डेल्टा TF कॅल्क्युलेट करायचा झाला तर मोलॅलिटी लागणार. काय लागणार, मोलॅलिटी लागणार. सो पहिला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. या दिलेल्या बॉइलिंग पॉइंटच्या व्हॅल्यूवरून मोलॅलिटी कॅल्क्युलेट करू, आणि मोलॅलिटी कॅल्क्युलेट केली तर आपल्याला फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करता येतोय. हा एक्झाम्पल पूर्ण सॉल्व केल्यावर लक्षात येईल कसं. ओके, डेल्टा TB दिलाय KB इंटू M, KF दिलाय 1.86, KB दिलाय 0.512 केल्विन केजी पर मोल. तुम्हाला माहिती आहे T0 ॲक्वियस सोल्युशन आहे ना,
ॲक्वेस सोल्युशन आहे म्हणजे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, टी सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट 100.17 डिग्री सेल्सिअस. डेल्टा टी बी कॅल्क्युलेट करू शकतोय कारण हे दोन बॉइलिंग पॉईंट असतील तर ह्यांच्यातला डिफरन्स जो असणार आहे तो डेल्टा टी बी 100.17 मायनस 100 0.17 डिग्री हा डेल्टा टी बी आला. डेल्टा टी बीचा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवली. डेल्टा टी बी 0.17 इज इक्वल टू के बीची व्हॅल्यू आहे 0.512 इंटू मोलॅलिटी, म्हणजे मोलॅलिटीची व्हॅल्यू मिळेल. याला फक्त पलीकडून याला डिवाइड होईल. 0.17 डिवाइड बाय 0.512 बरोबर आहे. या दोघांची डिव्हिजन घेतली कारण मोलॅलिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर 0.17 डिवाइड बाय 0.512 0.3320 ही आली मोलॅलिटीची व्हॅल्यू मोल पर केजी. दिस इज व्हॅल्यू ऑफ मोलॅलिटी. आता ही व्हॅल्यू आपण यूज करणार आहे डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट करायला कारण सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचा आहे. डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट केला की सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करता येईल. बघा डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. आता के एफ माहिती आहे हो दिलाय आणि एम पण माहिती आहे हो कॅल्क्युलेट केलाय तर त्या व्हॅल्यू ठेवूया. डेल्टा टी एफ म्हणजे टी नॉट मायनस टी इज इक्वल टू के एफ इंटू एम. टी नॉट माहिती आहे तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस त्यामुळे टी नॉटची व्हॅल्यू 0 आहे. टी नॉटची व्हॅल्यू काय 0. तर 0 मायनस टी इज इक्वल टू के एफ आहे 1.86 अँड मोलॅलिटी आहे 0.3320. आता याचा प्रोडक्ट तुम्हाला लॉग टेबलनं घ्यायला लागेल. तर मी कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं 0 मायनस टी 0.6175 एवढी व्हॅल्यू येते याची. ओके याचा प्रोडक्ट. मग आता इकडं मायनस टी आहे मग दोन्हीकडे मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर टीची व्हॅल्यू मिळेल टी इज इक्वल टू मायनस 0.6175 डिग्री सेल्सिअस कारण ही व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये आहे म्हणजे येणारं सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट पण डिग्री सेल्सिअसमध्ये येईल. किती मिळाला 0.6175. म्हणजे एखाद्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिला तर आपल्याला फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करता येतोय. बॉइलिंग पॉईंटवरून त्या सोल्युशनची मोलॅलिटी कॅल्क्युलेट करा. आणि ती आलेली व्हॅल्यू मोलॅलिटीची इथं जर प्लेस केलात तर कारण के एफ दिलेला आहे ना त्यामुळे इथं जर व्हॅल्यू प्लेस केलात मोलॅलिटीची तर डेल्टा टी एफची व्हॅल्यू मिळते आणि डेल्टा टी एफची व्हॅल्यू मिळाली की सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करता येतोय कारण डेल्टा टी एफ काय टी नॉट मायनस टी आणि इथं टी नॉट सगळ्यांना माहिती असणार आहे कारण टी नॉट वॉटरसाठी फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो 0 आहे. बॉइलिंग पॉईंट 100 आहे पण फ्रीजिंग पॉईंट किती 0 आहे त्यामुळे तर ती व्हॅल्यू 0 ठेवलात तर तुम्हाला लक्षात येईल की मायनस टीची व्हॅल्यू मिळते आणि दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं की सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे टीची व्हॅल्यू मिळते आपल्याला ती डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. जेव्हा डेल्टा टी बीचा फॉर्म्युला यूज करताय तेव्हा टी नॉट आणि टीचं मिनिंग आहे बॉइलिंग पॉईंट आणि जेव्हा टी एफचा फॉर्म्युला यूज करताय तेव्हा टी नॉट आणि टीचं मिनिंग आहे फ्रीजिंग पॉईंट. याला कन्फ्यूज व्हायचं नसेल तर इथं टी बी नॉट आणि टी बी लिहा आणि इथं टी एफ नॉट आणि टी एफ लिहा तरी चालेल म्हणजे तुमच्यासाठी कन्फ्युजन 0 राहील. इथं लक्षात येतं ना टी बी नॉट म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि टी बी नॉट म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आणि टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि इथं टी एफ नॉट म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आणि टी एफ म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन असेल. गरज नाही मला वाटतं आपल्याला लगेच लक्षात येते डेल्टा टी एफ लिहिलंय म्हणजे इथं ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्या फ्रीजिंग पॉईंटच्या असणार आहेत आणि डेल्टा टी बी लिहिलंय म्हणजे इथं ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्या बॉइलिंग पॉईंटच्या असणार आहेत. एक गोष्ट लक्षात आली बॉइलिंग पॉईंट दिला असेल तर त्या सोल्युशनचा काय कॅल्क्युलेट करता येतोय फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करता येतोय. ओके म्हणजे थोडंसं हा जर पॉईंट आपण शिकलो नसेल तर आपल्याला वाटणार की अरे एखाद्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट माहिती आहे तर फ्रीजिंग पॉईंट माहिती असेल का. हो माहिती असणार आणि ह्या व्हॅल्यू जरी दिल्या नाहीत तरी पण माहिती असणार कारण ह्या व्हॅल्यू आपल्याला पाठ ठेवायच्या आहेत. हे कॉन्स्टंट आहेत वॉटरसाठीचे जो एक आहे त्यातला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट आणि दुसरा आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट. ओके मी याच्यावर काही प्रॉब्लेम्स देतोय तुम्हाला. मला वाटतं बऱ्याच जणांना चांगले जमत आहेत काही जणांना नाही जमत आहेत. काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा. डोंट हेजिटेट ॲट ऑल कारण हे सगळं आपल्यासाठी चाललंय. प्रॉब्लेम नाही जमला
ठीक आहे, नाही जमला तर विचारून परत करायला हवा तो. पण नाही जमला आणि मी कसं विचारायचं असं होत असेल तर थोडंसं काय होतंय, ते सिलेबसमधला पार्ट तो वीक राहतोय. त्यामुळे कुठलाही डाऊट असेल तर डोंट हेजिटेट. बऱ्याच वेळा कसं होतंय, लाईव्ह क्लासरूममध्ये तुम्ही काही डाऊट असतील तर लगेच विचारू शकताय. इथंही तसं तुम्ही करू शकताय, ग्रुपमध्ये शेअर करा किंवा मला बऱ्याच जणांनी डाऊट्स पण विचारलेत. मला काही जण कॉल करतात, काही जण व्हॉट्सअपवर विचारतात की हा प्रॉब्लेम मला नाही समजला, याचं सोल्युशन द्या वगैरे. काही वेळा काही जण म्हणतात मी व्हिडिओ रिपीट बघितला मग माझ्या थोडंसं लक्षात आलं. तर कसं आहे, इफर्ट्स घेणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला डाऊट्स असतील तर ते विचारणं पण गरजेचं आहे. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.